सातारा जिल्ह्यातील आजच्या टॉप 10 न्यूज दिनांक 1 नोव्हेंबर 2025 पावर्ड बाय बिवोकल फॉर लोकल। आपली खरेदी आपल्या शहरात, आपल्या साताऱ्यात। अंबवडे सम्मत वाघोली तालुका कोरेगाव येथील पैलवान ज्ञानेश्वरीला मदतीची गरज। अंबवडे सम्मत वाघोली तालुका कोरेगाव येथील पैलवान ज्ञानेश्वरीची उझबेकिस्तानला कुस्ती स्पर्धेसाठी निवड झाली आहे। तिच्या वडिलांचा छोटा वडापावचा व्यवसाय आहे। त्यातून त्यांनी मुलीचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी जमेल तेवढे पैसे कमवण्याचा प्रयत्न सुरू ठेवला आहे, पण तेवढ्यावर भागणार नाही। तिला अतिरिक्त पैशांची गरज लागणार आहे। तुमची एक छोटीशी आर्थिक मदत तिच्या स्वप्नांना बळ देऊ शकते। तिच्या वडिलांच्या बँक अकाउंटचा जीपे स्कॅनर दिलेला आहे। आपण आपल्या परीने सहकार्य करावे। माझे नाव पैलवान ज्ञानेश्वरी सुकुंडे। माझ्या शाळेचे नाव मॉडर्न इंग्लिश स्कूल अंबवडे सम्मत वाघोली। मी कुस्ती घेते। मी आता भैरवनाथ तालमीत सराव करते। बेळगाव इथे माझी निवड झाली आहे। ते उझबेकिस्तान मध्ये ऑलिम्पिक स्पर्धेसाठी निवड झाली आहे। माझं स्वप्न आहे देशासाठी मला गोल्ड मेडल मिळवायचं आहे। दिवसभर मी सकाळी 6 वाजता मी इथे रनिंग करते, तर संध्याकाळी मी प्रॅक्टिस लढत सपाट्या हे सगळं मारते। माझ्या वडिलांचा वडापावचा व्यवसाय आहे। ते माझ्यासाठी खूप कष्ट घेतात। ते माझ्यासाठी रात्रंदिवस एक करतात, पण मला तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे। मी तुमच्या आयुष्यभर ऋणी राहील। डॉक्टर संपदा मुंडे यांच्या आत्महत्ये प्रकरणी सरकारकडून एसआयटीची स्थापना। फलटण येथील उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉक्टर संपदा मुंडे यांच्या आत्महत्ये प्रकरणात सरकारने एसआयटीची स्थापना केली आहे। महिला आयपीएस अधिकाऱ्याच्या नेतृत्वाखाली एसआयटी स्थापन करण्याचे आदेश देण्यात आले आहेत। एसआयटीची टीम या प्रकरणाचा पुढील तपास करणार आहे। सातारा जिल्हा रुग्णालय प्रशासनाने विशाखा समितीचा 2 वर्षांचा अहवाल सादर करावा। नीलम गोरे। फलटण तालुक्यातील डॉक्टर संपदा मुंडे आत्महत्या प्रकरणात सातारा जिल्हा रुग्णालय प्रशासनाने मागील 2 वर्षांचा विशाखा समितीचा अहवाल तत्काळ सादर करावा असे निर्देश नीलम गोरे यांनी दिले आहेत। तसेच सातारा पोलीस अधीक्षक कार्यालयाने या प्रकरणातील चार्जशीट वेळेत दाखल करावे असे आदेशही त्यांनी दिले आहेत। प्रशासकीय व्यवस्थेने योग्य प्रकारे जबाबदारी पार पाडली असती तर डॉक्टर संपदा मुंडे यांच्यावर आत्महत्या करण्याची वेळ आली नसती। ॲडव्होकेट वर्षा देशपांडे। डॉक्टर संपदा मुंडे यांनी प्रशासनाकडे वारंवार तक्रारी केल्या, मात्र प्रशासनाने त्याकडे डोळे झाक केली। प्रशासकीय व्यवस्थेने योग्य प्रकारे जबाबदारी पार पाडली असती तर डॉक्टर संपदा मुंडे यांच्यावर आत्महत्या करण्याची वेळ आली नसती असे भाष्य ॲडव्होकेट वर्षा देशपांडे यांनी केले आहे। फलटण येथे डॉक्टर संपदा मुंडे यांनी केलेली आत्महत्या हा व्यवस्थेने घेतलेला बळी आहे असा आरोपही त्यांनी केला आहे। यापुढे तर प्रशासन ताळ्यावर येईल का असा सवाल त्यांनी विचारला आहे। गुंडाराज विरोधी संयुक्त मोर्चाची साताऱ्यात सह्यांची मोहीम। गुंडाराज विरोधी संयुक्त मोर्चाच्या वतीने साताऱ्यात फलटण येथील महिला डॉक्टरच्या आत्महत्ये प्रकरणी झालेल्या ढिसाळ कारवाईचा निषेध करण्यात आला आणि गुंडाराज प्रशासनाच्या विरोधात जनमत तयार करण्यासाठी सह्यांची मोहीम राबवण्यात आली। या मोर्चामध्ये शहर सुधार समिती, श्रमिक संघटना, कम्युनिस्ट पक्ष, प्राकृतिक साहित्य पंचायत इत्यादी संघटनांनी सहभाग घेतला। या संघटनेने सातारा शहर पूर्णक येथे हुतात्मा स्मारक चौक येथे सह्यांची मोहीम राबवली। यामध्ये भाकप रेल्वे स्टेशनचे विजय परामणे, सीमा पवार, असलम तडसकर, राधिका बारटके इत्यादी कार्यकर्ते सहभागी झाले होते। सातारा शहरात चोरट्यांचा वाढता उच्छाद। सातारा शहर व शाहूपुरी पोलिसांसमोर आव्हान। सातारा शहर व शाहूपुरी पोलिसांपुढे शहर उपनगर कार्यक्षेत्रातील वाढत्या चोऱ्या रोखण्याचे आव्हान निर्माण झाले आहे। सोन्याचे दागिने लुटण्यासह गेल्या महिनाभरात जबरी गरफोड्यांचे तब्बल 7 गुन्हे कार्यक्षेत्रात घडल्यामुळे चोरट्यांची दिवाळी रोखणे गरजेचे बनले आहे। सातारा शहर व शाहूपुरी पोलिसांसमोर चोरट्यांचे मोठे आव्हान उभे राहिले आहे। धोम धरणातील पाण्यासाठी सोमवारी सिंचन भवन येथे आंदोलन। धोम धरणाचे पाणी डाव्या उजव्या कालव्याला सोडण्याची मागणी पत्राद्वारे शेतकऱ्यांनी केली होती, मात्र त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे। धोम धरण 100% भरले असून आता पिकांसाठी रब्बी हंगामातील पहिल्या आवर्तन सोडण्याची गरज आहे। डाव्या उजव्या कालव्यातील सिंचनासाठी पाणी लागणार आहे। रविवार दिनांक 2 नोव्हेंबर रोजी कालव्याला पाणी सोडले नाही तर सोमवार दिनांक 3 नोव्हेंबर रोजी अधीक्षक अभियंता यांच्या कार्यालयासमोर उपोषणाला बसणार आहे असा इशारा धोम धरण पाणी बचाव संघर्ष समितीने दिला असल्याची माहिती संघर्ष समितीचे कार्याध्यक्ष रणजित फाळके यांनी दिली। कुडाळ ते होंगगाव रस्त्याची दयनीय अवस्था। कुडाळ ते होंगगाव या मुख्य रस्त्याची अवस्था अत्यंत बिकट झाली असून रस्त्यावर सर्वत्र मोठमोठे खड्डे निर्माण झाले आहेत। या रस्त्याने प्रवास करताना वाहन चालकांना अक्षरशः कसरत करावी लागत आहे। त्यामुळे नागरिकांमध्ये संतप्त असून लवकरात लवकर दुरुस्ती करण्याची मागणी त्यांच्याकडून होत आहे। खडकी, पाचवड, उडतरे येथे चोरट्यांचा धुमाकूळ। वाई तालुक्यातील उडतरे, खडकी, पाचवड परिसरात चोरट्यांनी गुरुवार दिनांक 30 ऑक्टोबर रोजी दुपारी 1:30 वाजच्या सुमारास 3 घरे फोडण्याचा प्रयत्न केला। खडकी येथील बंद घराच्या दरवाजे कुलूप तोडून चोरट्यांनी 2,30,000 सोन्याचे दागिने लंपास केले। या घटनांमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। सततच्या पावसामुळे महाबळेश्वर येथील जनजीवन विस्कळीत। महाराष्ट्राचे नंदन म्हणून ओळखले जाणारे महाबळेश्वर सध्या अवकाळी पावसाच्या सरी झेलत आहे। गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या सततच्या पावसामुळे शहरातील जनजीवन विस्कळीत झाले असून पर्यटन, कृषी आणि अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसला आहे। नाताळ आणि नववर्ष स्वागत हंगाम जवळ येत असताना पर्यटकांची संख्या लक्षणीयरीत्या घटली आहे।
हॉटेल, रेस्टॉरंट, टॅक्सी चालक, फोटोग्राफर आणि स्थानिक दुकानांवर आर्थिक संकट कोसळले असून भाडे, वीज बिल आणि कर्मचाऱ्यांचे वेतन भागवण्यासाठी अनेकांना कर्जाचा आधार घ्यावा लागत आहे. मेड इन सातारा बॅग्स. सातारा शहरातील महिलांनी बनवलेल्या उत्तम प्रकारच्या बॅग. संपर्क 9594 415 115. ललित टेलर्स. लुक गुड, फील गुड. शाळा, कॉलेज, विविध व्यवसाय या ठिकाणी लागणारे जॅकेट बनवून मिळवण्याचे योग्य ठिकाण. पवई नाका, सातारा. अशाच बातम्यांसाठी जिल्हा सातारा या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, व्हिडिओवर कमेंट करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा.